विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 18वा पदवीदान सोहळा सोमवारी विद्यापीठाच्या सभागृहात थाटात पार पडला। भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल वजुभाई वाला हे राष्ट्रीय दुखवट्यामुळे या सोहळ्याला अनुपस्थित राहिले। यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर करी सिद्धप्पा यांनी सोहळ्याची संपूर्ण सूत्रे सांभाळली। प्रसिद्ध अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच ब्रिजमॅन पद्मश्री गिरीश भारद्वाज यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात आले। 2018 साली उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विविध पदके व प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला। I believe every business or profession is an opportunity to serve the nation. If we have the tendency to understand the difficulties of our fellow men. In my case, the increase of service was given by my parents, my school teachers, my college professors, and friends, and I have been successful because of my team members also, especially the beneficiaries who have made me to accept the challenge of constructing bridges in the villages, even though it was not the field of my expertise. Consequently, I had to do much reading and research for building strong, safe and economical bridges. अभियांत्रिकी शाखेच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमात उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या एकूण 22 जणांना सुवर्ण पदके मिळाली असून त्यामध्ये दोघे बेळगावकर विद्यार्थी आहेत। याच बरोबरीने मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीच्या 32 सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आणखी 2 बेळगावच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। एकूण 4 बेळगावच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकाची प्राप्ती करून बेळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे नाव उज्ज्वल केले आहे। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। बेळगावच्या एका विद्यार्थिनीने सीईटी मध्ये सीट मिळवून चिक्केबळापूरच्या कॉलेजमधून बीए एरोनॉटिकल केलेला आहे आणि 82 मार्क्स घेत तिने गोल्ड मेडल मिळवलं आहे। तर आम्ही त्यांच्याशी बोलूया। नमस्ते मैडम, आपका नाम मैडम? आफरीन निज़ामी। आप बेलगाम से है बेसिकली ना? जी हाँ, मैं बेलगाम से हूँ। तो आपका स्कूलिंग कहाँ पे हुआ है? मेरा स्कूलिंग इस्लामिया स्कूल जो कैंप लोकेशन में लोकेटेड है वहाँ पे कंप्लीट हो गया है। और कॉलेज मेरा सेंट जोसेफ कॉन्वेंट कॉलेज, इट इज़ ऑल्सो लोकेटेड इन कैंप बेलगाम। ओके, तो पीयूसी सेकंड ईयर में आपको कितना परसेंटेज मिला था? जी 85% मिला था मुझे। 85। जी। और सीईटी में आपने कौन सा रैंकिंग किया था? मेरा अराउंड 44,000 था और बाय गॉड ब्लेसिंग आई गॉट गुड कॉलेज इन बैंगलोर, दैट इज शाशिप कॉलेज ऑफ इंजीनियरिंग। सो आई कंप्लीटेड माई इंजीनियरिंग देयर ओनली। एरोनॉटिकल इंजीनियरिंग एक चैलेंजिंग फील्ड है, तो वो आपने चूज़ किया, आपको पहले से उसमें इंटरेस्ट था? जी जी हाँ, बहुत ही चैलेंजिंग फील्ड है। आई कैन से एवरी फील्ड इज़ चैलेंजिंग। इफ़ वी वर्क हार्ड देन इट विल गो गुड एंड इट वाज इंटरेस्टिंग वन। बाय स्टडीज़ आई डिड इट एंड बाय गॉड ब्लेसिंग एंड माय पेरेंट्स आई डिड इट। After completion of degree and getting gold medal, how you are feeling now? Yeah, I'm feeling very happy. My parents are with me and I'm really very happy, thankful to God. And if my family is watching me, I'll be too happy also because many hands are behind this and I have achieved it today. So, आगे के plans क्या है? जी, मुझे एक IAS ऑफिसर बनना है और मेरे कंट्री के लोगों को सर्व करना है जी। Okay. तो इंजीनियरिंग से अभी आईएएस जाएंगे आप? जी हाँ, बिकॉज नाउअडेज दैट इज़ द वन चैलेंजिंग ऑफिसर जॉब आई कैन सी, सो आई वांट टू गो फॉर दैट। थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रॅट्स। VTUचा आज पदवीदान सोहळा होतोय। बेळगावच्या एका विद्यार्थिनीनं GIT कॉलेजच्या सिमरन तोफखानी हिनं संपूर्ण विद्यापीठात इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये पहिला नंबर मिळवला आहे।
प्रथम रँक मिळवला आहे आणि त्याबद्दल तिला सुवर्ण पदकही मिळालं. आम्ही सिमरन यांच्याशी बोलूया. KLS इंग्लिश मीडियम स्कूलमधनं झालं. आणि त्यानंतर कॉलेज त्यानंतर मी सायन्स केलं 12वी जे GSS कॉलेजमधून. काय पर्सेंटेज होते? 85% होतं माझं. मग CET? मग CETच्या रँकिंगनी मला GIT कॉलेजमध्ये IP ब्रांचला ॲडमिशन मिळाली इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये. आणि मग ती मी जुलै 2018मध्ये संपली माझी डिग्री. आणि मला त्या डिग्रीला फर्स्ट रँक आणि गोल्ड मेडलनी फेलिसिटेट केलं जातं आहे. BEला काय पर्सेंटेज मिळाले तुम्हाला? BEला माझं ॲग्रिगेट 84.7 होतं. बरोबर. आणि आता मी जर्मनीत असते. मी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकमध्ये माझं मास्टर्स करते. शिक्षणाची पार्श्वभूमी घरातून आहे की तुम्हीच इतकं मोठं पहिल्यांदा यश मिळवत आहे? कशी परिस्थिती आहे घरची? तसं नाही आहे. माझे आजी आजोबा आणि सगळे शिक्षण ह्या फील्डमधलेच आहेत. आणि माझ्या आईबाबांचा सपोर्ट आणि घरातली फॅमिली, माझी जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप सपोर्ट मिळाला मला अभ्यासासाठी. माझे टीचर्स, फ्रेंड्स, त्यांच्या खूप सपोर्टनी मी आज हे मिळवू शकले. आता फॉरेनला जे जर्मनीला तुम्ही पुढचं शिक्षण घेता, नेमकं काय आहे त्याचं स्वरूप? ते ॲक्च्युली माझं मास्टर्स इन मॅनेजमेंट करते मी. सो हे माझ्या बॅचलर्स सपोर्ट असल्यामुळे जे प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये आहे तेच मी पुढे ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन अभ्यास करायचा विचारात आहे. काय फ्युचर प्लॅन्स आहेत तुमचे? पुढे काय करायचं आहे तुम्हाला? मास्टर्स करून मी भारताला परत यायचे विचार करते. नोकरी की बिझनेस? ते काही अजून माझं नक्की नाही आहे. ओके. बिझनेस साईडला आहे, पण बघू आता. सिव्हिल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या विषयात MTech करताना संपूर्ण विद्यापीठात पहिला रँक एका विद्यार्थिनीने मिळवला आहे आणि त्या सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. तर आम्ही त्यांच्याशी बोलूया. मॅडम, युअर गुड नेम? Myself Rajni Kulgude. You are from Belgaum? Yes, I am from Belgaum district, Raibagh Taluk. And you have completed your education in? Jain College of Engineering, Belgaumi. I have completed my MTech there. Okay. So, आपका जो स्किलिंग था कहाँ पे हो गया? वो हमारे गांव में ही हुआ था, रायबाग में ही हुआ था. 1st to 10th PUC भी वहीं पे हुआ. फिर इंजीनियरिंग मैंने गोपटे कॉलेज ऑफ इंजीनियर GIT से किया है. फिर MTech जैन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. तो अभी आप प्रोफेसर कहाँ पे हो? DY पाटिल, पुणे में हूँ. पुणे में जॉब कर. सिविल कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी. हाँ. तो कैसे फील कर रहे हैं आप अभी? I am actually very much privileged to be honored with this medal. I like to thank my professors who have taught me from engineering to MTech, and also all the teachers from 1st to 10th standard. I take this opportunity to thank Amay sir, Shashank sir, and principal of Jain College of Engineering, and the most special one, my parents, my father and my mom, who stood always throughout this journey with me. Especially I would like to thank my dad on this occasion, because our family is really a very background family, but still my father stood by me throughout this, and he always encouraged the education of a girl, which in our village it was not allowed. So I would like to thank him a lot. तो अभी करियर करते वक्त आप एजुकेशन में ही करेंगी, बिजनेस में जाएंगी, क्या कोई? Now basically I am working as a professor, then further I want to plan for a research in it. Thank you very much and congratulations. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर करी सिद्धप्पा यांनी या सोहळ्यात 64,681 BE, 619 BArch, 4,425 MBA, 1,801 MCA, 2,859 MTech, 26 MArch, 33 MSc धारकांना पदवीदान केले. तसेच 418 संशोधकांना विद्यापीठाने PhD पदवीदान केली. सर्वप्रथम डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी पद्मश्री गिरीश भारद्वाज यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.